एक महत्त्वाची अपडेट, गुरुवारी महापौर पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून नाशिकमध्ये महापौर निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्याचं नूतनीकरण सुरू झालंय। बंगल्यामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या कामांसह रंगरंगोटी, फर्निचर यांसह विविध कामं युद्धपातळीवर केली जात आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये महापौर हे विराजमान होणार आहे आणि तत्पूर्वी नाशिकचा जो महापौरांचं जे निवासस्थान आहे रामायण बंगला, त्याचं नूतनीकरणाचं काम आता सध्याच्या घडीला सुरू आहे। रंगरंगोटी असेल, फर्निचरचं काम असेल, त्यासोबतच ज्या जुन्या झालेल्या वस्तू आहेत त्या काढून टाकल्या जात आहे आणि नव्यानं ज्या वस्तू आहेत त्या मात्र या ठिकाणी बसवल्या जात आहे। एकूणच अभ्यंगत कक्ष आता आपण सध्या बघतोय, या ठिकाणी अभ्यंगत कक्षाचं देखील रंगरंगोटीचं काम पूर्ण झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटीचं काम पूर्ण झालेलं आहे, फॅन जे आहेत ते देखील आता बसवले जाणार आहे। दुसऱ्या बाजूला महापौरांच्या घरातील असलेला जो देवारा आहे त्याचं देखील या ठिकाणी त्याला चकाकी देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। महापौर ज्या वेळेला नियुक्त होतील त्या दरम्यान त्यांच्या निवासस्थानाची जी व्यवस्था आहे ती चोखपणे करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। ते काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता अंतिम टप्प्यात आलेले हे काम पाहता आणखी 1 ते 2 दिवसामध्ये हे संपूर्ण महापौर बंगल्याचं जे काम आहे ते पूर्ण होईल अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते। जे फर्निचरचं काम आहे ते देखील आता या ठिकाणी युद्ध पातळीवर केलं जात आहे। त्यामुळे आता महापौर नेमकं कोण होणार, कोणाला या महापौर निवासस्थानी राहण्याची संधी मिळणार हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला नाशिक मधील असलेला जो महापौरांचं जे निवासस्थान आहे रामायण बंगला, त्याचं नूतनीकरणाचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।